नमस्कार मित्रमैत्रीण, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊन येत असते. तर आजचा माझा विषय आहे की चांदीचे दागिने अंगावर परिधान केल्यामुळे त्याचे काय फायदे होतात. सोने आणि चांदी म्हटलं की हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात स्त्रियांच्या तर खूप आवडीचा विषय आहे. स्त्रियांना सोने चांदीचे दागिने परिधान करायला खूप आवडते. सोने आणि चांदी हे धातू मौल्यवान नाहीत, तर ते आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहेत. सोने आणि चांदी हे धातू मौल्यवान आहेत आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही नक्कीच फायदेशीर ठरते. तर मी तुम्हाला सांगणार आहे की चांदीचे दागिने अंगावर घातल्याने त्याचे काय काय फायदे होतात. तर चांदी हा धातू चंद्राशी निगडीत असल्यामुळे तो मुळातच थंड आहे. म्हणून आपल्या शरीरातली अतिरिक्त उष्णता ही चांदीमुळे कमी होते. चांदीचे पैंजण, जोडवे घातल्यामुळे पायाचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे स्त्रियांना जर पायदुखीची समस्या असेल तर ती कमी होते. चांदीमुळे स्नायू पण मजबूत राहतात. तसेच चांदीची अंगठी, चेन, परत चांदीचे पैंजण वगैरे हे परिधान केल्यामुळे मानसिक संतुलन चांगले राहते आणि चांदी ही थंड असल्यामुळे रागावरती नियंत्रण मिळवता येते आणि शरीरातील ताणतणाव, स्ट्रेस हा चांदीमुळे खूप कमी होतो. तसेच चांदी ही अँटीबॅक्टेरियल आहे. त्याच्यामुळे जंतूचा प्रादुर्भाव आपल्या शरीरातला चांदीमुळे कमी होतो आणि चांदीमुळे प्रतिकारशक्तीसुद्धा खूप वाढते. म्हणून जास्तीत जास्त चांदीचे दागिने परिधान करावे असे म्हटले जाते. तसेच चांदी ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चंद्रग्रहाशी निगडीत आहे, म्हणजे चंद्रग्रहाशी कारक आहे. त्याच्यामुळे असे म्हटले जाते की चांदी परिधान केल्यामुळे मनामध्ये खूप सकारात्मक विचार येतात. तसेच पत्रिकेतील चंद्रग्रह हा मजबूत होतो आणि चांदीच्या पैंजणाला जे घुंगरू आहेत त्याच्या झुनझुन आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटले जाते. म्हणजे चांदी हे वैद्यकीय, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप चांगली आहे. चांदीचे पैंजण हे गर्भाशयाच्या आरोग्यासाठी पण खूप उपयुक्त आहे आणि प्रजनन संस्थेसाठी सुद्धा खूप लाभकारी आहे. म्हणून स्त्रियांनी चांदीचे पैंजण हे आवर्जून घालावे. तसेच अनिद्रेची, झोपेची समस्या असली तरी सुद्धा चांदीमुळे ही समस्या दूर होते आणि चांगली झोप लागते. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.